राम राम मंडळी, पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ते आपण वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये करतो, पण आपण खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला सामोरं जातो ही रेसिपी करताना। कधी वड्याचा शेपच नीट येत नाही किंवा वडा कुरकुरीतच होत नाही, वडा सॉफ्ट होत नाही किंवा तेलामध्ये टाकल्यानंतर तो तेल खूप शोषतो। अशा सगळ्या प्रॉब्लेम्सचे सोल्युशन मी आज या आपल्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही बघू शकता आपला वडा किती मस्त सॉफ्ट झाला आहे आणि कुरकुरीत सुद्धा दाखवले। ते मी तुम्हाला दाखवले सुद्धा आहे की आपला वडा जो आहे तो किती कुरकुरीत झाला आहे। सो त्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे, त्या टिप्स व्यवस्थित फॉलो केल्या तर आपला वडा व्यवस्थित होईल। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पाव किलो डाळ घेतलेली आहे। डाळ भिजत घालताना 2 ते 3 पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घेतली। त्याच्यामधला कचरा किंवा दगड वगैरे असेल तर ते काढून टाकायचं। माझ्याकडे वेळ होता म्हणून मी रात्रभर भिजत ठेवली। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवली तरी चालेल। भिजून झाली डाळ की त्यानंतर महत्त्वाची टिप अशी आहे की त्यातलं सगळं पाणी व्यवस्थित काढून टाकायचे। एकदम आपल्याला ती ड्राय करायची, म्हणजे एकदमच ड्राय होत नाही ऑफकोर्स, 10 मिनटं तरी व्यवस्थित सगळं पाणी त्यातलं निघून जायला पाहिजे। ही खूप महत्त्वाची टिप आहे। नंतर आपल्याला पाणी लागेल तेव्हा आपण घेऊ शकतो, पण त्यातलं सगळं पाणी असं एखाद्या चाळणीमध्ये ठेवून तुम्ही काढून टाकायचं। तर इथे मी पाव किलोचं प्रमाण घेतलेलं आहे, 2 व्यक्तींसाठी इनफ आहे। तर इथे मी ग्राइंड करून घेणार आहे आणि मी ग्राइंड करताना पाव किलो डाळीसाठी फक्त अर्धा कप पाणी वापरलेलं आहे आणि आपल्याला अशी दरदरी म्हणजे रवाळ थोडीशी ग्राइंड करायची ही, तरच तो जो वडा आहे तो खायला खूप छान लागतो। एकदम पातळ करायचं नाही आणि ग्राइंड करताना मुळात आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे। मी पाव किलो डाळीसाठी अर्धा कप पाण्याचा फक्त वापर केलेला आहे। तर इथे मस्तपैकी डाळ आपली झालेली आहे ग्राइंड करून। दुसरी महत्त्वाची टिप, आपल्याला व्यवस्थित ती मळून घ्यायची। जसं आपण गव्हाचं पीठ मळतो ना तसं आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं। ह्याचं कारण असं, त्याच्यामध्ये एअर क्रिएट होते आणि त्याच्यामुळे हे जे पीठ आहे ते एकदम हलकं होतं आणि त्याच्यामुळे आपले वडे जे आहेत ते एकदम सॉफ्ट आणि क्रिस्पी होतात। तर इथे मस्तपैकी त्याच्यामध्ये एअर क्रिएट करायचे अगदी 10 मिनटासाठी मी हे जे पीठ आहे ते व्यवस्थित मळून घेतलं आहे आणि ते पीठ 10 मिनटं जरी मळलं तरी एकदम हलकं होऊन जातं आणि आपल्याला वडे करायला सुद्धा इझी जातात। तर इथे छानपैकी मी ते पीठ मळून घेते आहे। 2 लोकांसाठी पाव किलो पीठ म्हणजे पाव किलो डाळ इनफ आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। 10 मिनटं पीठ मळून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये एकदम बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेलं अद्रक, थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि थोडंसं मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे, म्हणजे 1 छोटा चमचा मी मीठ टाकलं आहे आणि ओलं खोबरं मी टाकलं आहे। ह्या सगळ्या गोष्टी ऑप्शनल आहेत, तुम्ही फक्त मीठसुद्धा टाकू शकता, पण हा वडा खायला छान वाटतो अशी मधीच थोडीशी मिरची किंवा अद्रक लागलं आणि खोबरं छान वाटतं। तर तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही टाकू शकता, अदरवाईज स्किप करू शकता। त्यानंतर पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता आपली तिसरी टिप, पीठ आपलं व्यवस्थित झालं की नाही हे ह्या टेक्निकवरून कळतं। पाण्यामध्ये थोडासा पिठाचा गोळा टाकून बघायचा, पीठ पाण्यावरती तरंगलं तर आपलं पीठ व्यवस्थित रेडी झालं, नाही तरंगलं तर पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं। आता वडे करताना महत्त्वाची 4थी टिप, मी थोडे छोटे छोटे करणारे, कारण माझी जी कढई आहे तळायची कुठलेही म्हणजे मी त्यातच तळते ती छोटी आहे, तर मी छोटे वडे करते। तर तुम्ही व्यवस्थित बघा, मी पुन्हा दाखवेन तुम्हाला की मी एकाच हाताने कसे ते वडे शेप दिलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने ते आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। तर सगळ्यात आधी तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं। जेव्हा तुम्ही वडा टाकता तेव्हा तेल व्यवस्थित तापलेलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला मीडियम गॅसवरती ते व्यवस्थित तळून घ्यायचे। आतून शिजले सुद्धा पाहिजेत, कारण ही डाळ व्यवस्थित पचली पण पाहिजे। तर बघा, वडा करण्याच्या आधी हात मी थंड पाण्यामध्ये व्यवस्थित बुडवून घेतला, त्यानंतर छोटासा गोळा घेतला, तो हातावरती गोल करून घ्यायचा आणि अंगठ्याच्या साहाय्याने त्याला मध्यभागी होल पाडायचं। ही खूप सहज आणि इझी टिप आहे। जर तुमचं पीठ व्यवस्थित झालं ना तर अशा पद्धतीने तुम्ही वडे करू शकता आणि वड्याला छानपैकी शेप देऊ शकता। फक्त थंड पाण्यामध्ये आपल्याला एकदा हात टाकून हे वडे करायचे, तर त्या वड्याला व्यवस्थित शेप येतो। तर अशा पद्धतीने तुम्ही वडे ट्राय करा आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला
सांगितलं ना की व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं, तर त्या पद्धतीने जर तुम्ही पीठ मळलं तर वडे 100% एकदम परफेक्ट होतील. तर ही मी 3 स्टेज दाखवते. ही एकदम तयार झालेली वड्याची स्टेज आहे, ही फर्स्ट स्टेज आहे. तर अशा स्टेज आहेत, तर या पद्धतीने आपल्याला वडे व्यवस्थित तळून घ्यायचे असतात. वडा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा टाकता तेव्हा तेल तुमचं एकदम गरम पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला मीडियम गॅसवरती ते छानपैकी दोन्ही बाजूनी शिजवून घ्यायचे किंवा तुम्ही म्हणू शकता की भाजून घ्यायचे. तर मी तुम्हाला आता दाखवलं की वडा किती व्यवस्थित झालेला आहे, एकदम वरून कुरकुरीत झाला आहे आणि आतून पण एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि व्यवस्थित शिजलेला आहे. तर बाकीचे पण मी वडे करून घेतले आणि 1/2 किलोमध्ये दोघांसाठी एकदम पोटभर जेवण होईल किंवा ब्रेकफास्ट होईल. म्हणजे ब्रेकफास्टला खाऊ शकता, जेवणामध्ये पण खाऊ शकता. असे मस्त 1/2 किलोमध्ये दोघांसाठी भरपूर मेदूवडे तयार झाले आणि त्याला शेपसुद्धा छान झालेला आहे, क्रिस्पीसुद्धा झालेत. मी तुम्हाला समोर प्रॅक्टिकल दाखवलेलं आहे आणि आतूनसुद्धा सॉफ्ट झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही मेदूवडे नक्की ट्राय करा आणि मी तुम्हाला गॅरंटी देते की मेदूवडे व्यवस्थितच होतील. तर अशा पद्धतीने आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे, जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ट्राय करा अशा पद्धतीने. आणि व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत किंवा नवीन काहीतरी टॉपिकसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि बाकीच्यासुद्धा आपल्या रेसिपी बघायला बिलकुल विसरू नका. बाय बाय.